आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधनं। नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यामध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात। जिल्ह्यामधला पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23% कमी झालाय। गेल्या वर्षी 67.79% पाणी साठा होता, तर यंदा केवळ 44.28% पाणी साठा आत्ताच्या घडीला शिल्लक आहे। जिल्ह्यामधील 174 गावं आणि 385 वाड्यांना अजूनही टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय। ही संख्या पुढच्या महिन्यामध्ये कदाचित वाढू शकते। दरम्यान पाणी टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाणी टंचाई आढावा बैठक बोलावली आहे। गेल्या बैठकीला आमदारांनी पाठ फिरवली होती, त्यामुळे बैठकच रद्द करण्याची वेळ आली। पण आज तरी लोकप्रतिनिधी गांभीर्यपूर्वकरित्या या प्रश्नाकडे पाहणार का आणि बैठकीला हजर राहणार का याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतील। मुकुल, बहुतेक एखाद्या कोरड्या पडलेल्या पात्राच्या परिसरामध्ये तुम्ही सध्या उभे आहात। इथली दृश्य तर दाखवाल आणि नाशिकवरती ही वेळ नेमकी का आली? धरणांचा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे त्या नाशिकवर इतक्या भीषण पाणी टंचाईची वेळ येण्यापाठीमागची कारणं काय आहेत? ज्ञानदा, मी आता नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये उभा आहे। याच धरणातलं पाणी नाशिक जिल्ह्यासाठी, त्याचबरोबर नगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी देखील जातं। मात्र आजची परिस्थिती बघितली तर हळूहळू गंगापूर धरण हे कोरडं पडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आत्ता या गंगापूर धरणामध्ये साधारणतः 61% एवढा पाणीसाठा आहे। मागील वर्षी याच दिवसामध्ये हा पाणीसाठा जवळपास 74% होता। म्हणजे गंगापूर धरणामधला पाणीसाठा हा 13% कमी झालेला आहे। केवळ हे एकच धरण नाही, तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातलं जो संपूर्णपणे पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो, तिथल्या दारणा धरणामधली देखील अशीच परिस्थिती आहे। ते पाणी देखील आता 44% आलेलं आहे। साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये 24 धरणं आहेत, लहान मोठे आणि मध्यम प्रकल्पाचे हे धरणं आहेत। आणि या सर्व धरणातला आजचा एकूण पाणीसाठा हा 44%वर आलेला आहे। त्यामुळे हे जे पाणी आहे, हे पाणी साधारणतः 31 ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं नियोजन हे प्रशासनाला करायचं आहे। मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाणी कपातीसारखा हा निर्णय प्रशासन घेऊ शकणार आहे का? लोकप्रतिनिधी त्यासाठी संमती देणार आहे का? हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे। कारण वारंवार दिवसेंदिवस पाणी पातळी ही कमी होत आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामधनं टँकरची मागणी देखील होते। आज जसं तू मगाशी म्हणाली, 170 टँकरच्या माध्यमातून जवळपास 559 गावं, वाड्या, वस्त्यांना पाण्याचा पुरवठा हा केला जातोय। ही मागणी देखील वाढते आहे। सर्वाधिक टँकर जर कुठे चालू असेल तर ते नांदगाव तालुक्यामध्ये आहेत। छगन भुजबळ यांचा जो मतदारसंघ आहे, येवला मतदारसंघ, त्या येवला मतदारसंघामध्ये देखील अशा स्वरूपाचे टँकर चालू आहे। परंतु एकीकडे निवडणुकीच्या प्रचारामध्ये रणधुमाळी सुरू असताना टँकरची मागणी होते, नागरिकांचा रोष उद्भवणार आहे। त्यामुळे प्रशासनाची मोठी कसरत राहणार आहे की यामधनं मार्ग कसा काढायचा। मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आशा आहे की आजच्या बैठकीला तरी लोकप्रतिनिधी उपस्थित असतील आणि गांभीर्याने या प्रश्नावरती चर्चा करून एखादा तोडगा काढला जाईल पाणी टंचाई संदर्भातला। पुन्हा एकदा आभार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।